अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात एक झाड अचानकपणे कोसळल्यानं काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही। मनपाच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी वेळीच कारवाई केली। अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील श्रीवास्तव चौकाजवळ पेट्रोल पंपासमोरील एक मोठं लिंबाचं झाड अचानकपणे मुळासकट कोसळलं। त्यामुळे परिसरात काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने यात कोणीही जखमी अथवा जीवहानी झाली नाही। मात्र हे झाड थेट रस्त्यावर आडवं झाल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। तर घटनेची माहिती मिळताच या भागाच्या नगरसेविका घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली। तर माहिती मिळताच महानगरपालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी रस्त्यावर कोसळलेल्या झाडाचे तुकडे करून मलबा बाजूला हटवला। त्यानंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील जुनी, धोकादायक आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता असलेल्या झाडांचं सर्वेक्षण करून आवश्यक ती छाटणी अथवा उपाययोजना तातडीनं करावी, अशी मागणी नागरिक करतायत। श्रीवास्तव चौक येथे प्रभाग क्रमांक 10 श्रीवास्तव चौक येथे आज गेल्या 25 ते 30 वर्षापासूनचं चांगलं खंबीरपणे उभं असलेलं झाड आणि कडुलिंबाचं विशेष म्हणजे बिलकुल असं वाटतही नव्हतं, एकदम चांगल्या कंडिशन मधलं झाड अचानक कोसळलं। आणि विशेष म्हणजे काल आमच्या इथं एकादशी असल्यामुळे विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजेपर्यंत अखंड गर्दी होती या रस्त्यावर। आणि आज सुद्धा म्हणजे ट्रॅफिक असतेच, रविवार म्हटलं की हा एक मुख्य रस्ता आहे, डाबकी रोडवरून सिटी कोतवालीकडे जाणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे आणि याच्यावर सतत 24 तास ट्रॅफिक असते। पण अशाही परिस्थितीत परमेश्वराची अशी कृपा झाली, पांडुरंगाची, की कोणालाही इजा झाली नाही आणि अचानक कोसळल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सगळेजण धावून आले।